नमस्कार, शीतल कदम या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते। चला तर आज मी तुम्हाला एकदम कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारी बटाट्याची भजी बनवून दाखवणार आहे। चला तर सर्वप्रथम बटाटा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। चला तर आपण सर्वप्रथम बटाटा भजी बनवण्यासाठी लागणारे पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। त्यानंतर लसूण, जिरे आणि ओवा बारीक वाटून घेऊया। त्यानंतर त्या पिठामध्ये बारीक वाटलेले लसूण, ओवा, जिरे टाकून घेऊया। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। हे सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून त्याचे पीठ भिजवून घेऊया। पीठ भिजवून झाल्यानंतर हे पीठ 5 ते 10 मिनिटे रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया। त्यानंतर मी इथे 2 ते 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत। त्याची साल काढून छान पातळ असे त्याचे काप तयार करून घेऊया। हे बटाट्याचे काप 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे यामधील सर्व स्टार्च निघून जाईल। बटाटे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एक स्वच्छ सुती कापड घेऊन त्या बटाट्याचे सर्व पाणी काढून घ्यायचे। असे केल्याने बटाट्याला पीठ व्यवस्थित कोट होते, नाहीतर पाण्यामुळे बटाट्याला पीठ व्यवस्थित लागत नाही आणि मग आपली बटाटा भजी पाहिजे तशी कुरकुरीत होत नाही। चला तर आता भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एक भजी त्यात टाकून मस्त गोल्डन रंग येईपर्यंत मीडियम गॅसवर सर्व भजी तळून घ्यायची। भजी तळत असताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची, म्हणजे भजी चांगली कुरकुरीत होतात। अशा पद्धतीने ही टम्म फुगलेली कुरकुरीत बटाटा भजी तयार आहेत। तर तुम्हीही एकदा अशा पद्धतीने बटाटा भजी नक्की बनवून पहा, खूप छान होतात। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून मला नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। बाय।